Problem number 8, page number 78. Journalize the following transactions in the books of Raymond for the month of April 2019. 2019 April 1st. Purchase goods from Kajal worth rupees 2 lakhs at 5% trade discount and 18% GST and half amount paid by check. ट्रान्झॅक्शन थोडे एंट्री कशी आहे, कंबाईंड जर्नल एंट्री आहे. त्याच्यामध्ये बरेचसे डेबिट बरेचसे क्रेडिट अशा अमाऊंट तिथे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे आहेत. घाबरण्याचं कारण नाही. असे उलट ट्रान्झॅक्शन्स आहेत ते आपल्या थोडंसं काय होतं, आपल्याला त्याच्यामध्ये लक्ष घालावं लागतं, पण ते खूप छान असे तुम्हाला त्याच्यामध्ये जमतील. त्यानंतर डेट आहे 4. Purchase shares of Mahindra Company rupees 60,000 and rupees 1,000 paid as brokerage. Then next transaction date आहे 9. Sold goods to Ravikant worth rupees 60,000 at 10% trade discount and 18% GST 1/3 amount received by cash and 5% at 5% cash discount. इथे नेहमी लक्षात ठेवायचं, कॅश डिस्काउंट हा फक्त कॅश पेमेंट वरतीच केला जातो. तुम्ही उधारीवर गुड्स घेतलात तर तुम्हाला कोण कॅश डिस्काउंट देईल का, तर कोणीच देणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा की कॅश डिस्काउंट इज ऑलवेज चार्ज ऑन कॅश ट्रान्झॅक्शन. जे कॅश ट्रान्झॅक्शन आहे, जेव्हा इमिजिएटली कॅश पेमेंट केली जाते, प्रॉम्प्ट पेमेंट केलं जातं, तेव्हाच कॅश डिस्काउंट दिला जातो. बरोबर, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला आता जेवढी अमाऊंट तुम्ही कॅशने पेड करणार आहात तेवढ्याच अमाऊंट वरती कॅश डिस्काउंट काढायचा, कॅल्क्युलेट करायचा आहे. बाकीची जी क्रेडिट अमाऊंट आहे त्याच्यावरती कॅश डिस्काउंट काढायचा नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर डेट आहे 10. पेड कॉलेज फीज ऑफ प्रोप्रायटर सन रुपीज 1,000. आता ह्याचं प्रिपरेशन सगळ्यांनी करून ठेवायचं आहे. कॉलेज फीज कोणाची पेड केलेली आहे, प्रोप्रायटर सन, त्या प्रोप्रायटर जो बिझनेसमॅन आहे तर त्याच्या मुलग्याची कॉलेज फी पेड केलेली आहे. याचा अर्थ हे काय आहे, कोण सांगेल? अमाऊंट विथड्रॉन बाय बिझनेस काय आहे, ड्रॉइंग्स अकाउंट. करेक्ट. अमाऊंट विथड्रॉन फ्रॉम द बिझनेस फॉर पर्सनल यूज, इट इज कॉल्ड ड्रॉइंग्स. म्हणजे त्याने त्याच्या मुलाची कॉलेज फी भरण्यासाठी काय केलेली आहे, बिझनेस मधून अमाऊंट घेतलेली आहे 1,000. ओके. देन नेक्स्ट 12. परचेज कम्प्युटर ऑफ रुपीज 50,000 ॲट 18% GST. कम्प्युटर परचेस केलेला आहे, इझी ट्रान्झॅक्शन आहे. देन नेक्स्ट 15. पे ट्रान्सपोर्ट चार्जेस ऑन द अबव कम्प्युटर ऑफ रुपीज 2,000. त्यानंतर वरती जो ट्रान्झॅक्शन कम्प्युटर घेतलेला आहे तर त्याच्यावरती काय केलेलं आहे, ट्रान्सपोर्ट चार्जेस पेड केलेले आहेत 15 डेटला. ते आपल्याला आता डेट वेगळी असल्यामुळे आपल्याला सेपरेट एंट्री करावी लागणार आहे. त्याच डेटला असती तर आपण एकत्र केली असती, पण त्याचं जे काही ट्रान्सपोर्ट आहे ते 15 म्हणजे ती आफ्टर 3 डेज केलेली आहे, त्यामुळे आपल्याला त्याची एंट्री करावी लागेल. त्यानंतर बघा, पेड फॉर सॅलरी रुपीज 15,000, पेड फॉर रेंट रुपीज 5,000 अँड ॲडव्हर्टाइजमेंट रुपीज 15,000. देन सोल्ड गुड्स टू सलमान रुपीज 20,000 ॲट 18% GST. And next, purchase goods for rupees 1 lakh at 12% GST and amount paid by check. And last, wages outstanding rupees 20,000 आणि wages outstanding आहेत rupees 20,000. तर आता सगळ्या एंट्रीज आहेत त्या आपल्या बऱ्यापैकी याच्यामध्ये झालेल्या आहेत. तरी पण पहिली एंट्री बघा, परचेस गुड्स फ्रॉम काजल वर्थ रुपीज 2 lakhs ॲट 5% ट्रेड डिस्काउंट म्हटलेला आहे. ट्रेड डिस्काउंट आहे तो आधी कॅल्क्युलेट करायचा. 5% म्हणजेच 2 lakhs वरती 10% किती आली अमाऊंट, हाऊ मेनी अमाऊंट ऑफ 5% ऑन हाऊ मेनी, असं काय रे, 5% आहे. करेक्ट ओम काणेकर, 10,000. लक्षात घ्या 5%, एक झिरो हाईट केला म्हणजे 10% होतात, त्याच्या हाफ करावे लागतील म्हणजेच किती, 10,000. 5% ऑफ 2 lakhs इट इज 10,000. 10,000 अमाऊंट आहे ती काय करायची आपण, लेस करायची ट्रेड डिस्काउंटची. 2 lakhs मायनस 10,000 हाऊ मेनी, 2 lakhs minus 10,000 1,90,000. बरोबर.
1,90,000 अमाऊंट आली. परचेसेस अकाउंट डेबिट 1,90,000. बघा तिथे खाली तुम्हाला जर्नल एंट्री दिलेली आहे. इन द बुक्स ऑफ रेमंड जर्नल एंट्रीज असं लिहायचं आहे. त्यानंतर पहिली एंट्री बघा, परचेसेस अकाउंट डेबिट 1,90,000. इनपुट CGST. त्यानंतर मग आता 18% GST कॅल्क्युलेट केलेली आहे. ती किती आली? 17,100. 17,100 याचा अर्थ 34,200 टोटल GST ची अमाऊंट आली. ती 2 पार्ट्स मध्ये काय केलेली आहे? डिवाइड केलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर टू बँक अकाउंट 1/3 काय म्हटले त्यांनी? हाफ अमाऊंट पेड बाय चेक. आता जी टोटल अमाऊंट आहे GST प्लस परचेसची अमाऊंट, ही टोटल जी अमाऊंट आहे त्याच्यापैकी हाफ अमाऊंट आहे ती पेड बाय चेक म्हटलेले आहे. म्हणजेच काय लिहिणार? टू बँक अकाउंट 1,12,100. करेक्ट. हे बँक का लिहिलं तर चेकने अमाऊंट पेड केलेली आहे म्हणून. आणि काजल्स अकाउंट रिमेनिंग जी अमाऊंट आहे तर ती क्रेडिट आहे, क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे म्हणून ते कोणाकडून गेलेले आहे तर काजल कडून. म्हणून टू काजल्स अकाउंट 1,12,100. समजली एंट्री पहिली. बिंग गुड्स परचेस्ड 5% TD and 8% GST, हाफ अमाऊंट पेड बाय चेक. ओके. त्यानंतरचं नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघा, परचेस शेअर्स ऑफ महिंद्रा कंपनी ₹60,000 and ₹1,000 पेड ॲज ब्रोकरेज. शेअर्स परचेस केले. परचेस शेअर्स याचा अर्थ काय होतो? आपण जेव्हा एखाद्या कंपनीचे शेअर्स परचेस करतो, तुम्हाला SP मध्ये अजून झालं की नाही माहित नाहीये, पण याच्या पुढे पण येईल ते की शेअर्स अँड डिबेंचर्स. तर तुम्हाला इथे आपण काय केले? शेअर्स परचेस केले. याचा अर्थ आपण त्या कंपनीमध्ये काय करतो? इन्व्हेस्टमेंट करतो. आपण बँकेमध्ये FD काढली. याचा अर्थ काय करतो? आपण बँकेमध्ये इन्व्हेस्टमेंट केली. सेम त्याच पद्धतीने महिंद्रा अँड कंपनीचे 60,000 चे शेअर्स परचेस केले. याचा अर्थ इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स इन महिंद्रा कंपनी अकाउंट. काय लिहायचं बघा? इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स. त्या कंपनीचं नाव नाही लिहिलं तरी चालेल. इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स अकाउंट डेबिट 61,000. ब्रोकरेज काय केलं? ऍड केलं. 60,000 प्लस 1,000 किती झाले? 61,000 झाले. बरोबर. टू बँक अकाउंट अमाऊंट काय म्हटले? शेअर्स ऑफ महिंद्रा अँड पेड ॲज ब्रोकरेज. आता परचेस शेअर्स, जे शेअर्सची जी अमाऊंट जी परचेस केली जाते, टू बँक का लिहिलं? तर शेअर्स जे परचेस केले जातात ते अमाऊंट आहे ते आपण डीमॅट अकाउंट आपण आधी बघितलं, बरोबर ना? ते अकाउंट असतं, बँकमध्ये अकाउंट असतं आणि तिथून अमाऊंट पे केली जाते. म्हणून तिथे कधी पण कॅश, आपण कॅश घेऊन जात नाही शेअर्स परचेस करायला, तर ते बँक थ्रूच ते परचेस केले जातात. लक्षात घ्या. काही काही गोष्टी असतात त्या जनरल गोष्टी असतात, जनरल थिंकिंगच्या गोष्टी असतात, त्या आपण थोड्याशा समजून घ्यायच्या असतात. की शेअर्स जेव्हा परचेस केले जातात तेव्हा आपण कॅश घेऊन जात नाही. 60,000 खिशामध्ये घेतले आणि त्या महिंद्रा कंपनीमध्ये गेलो आणि शेअर्स परचेस केले, असं ट्रान्झॅक्शन होत नाही. तर तिथे आपलं डीमॅट अकाउंट असतं आणि त्या अकाउंट मधून काय केले जातात? तेवढी अमाऊंट आहे ती त्या कंपनीला ट्रान्सफर केली जाते आणि मग ती आपल्याला शेअर सर्टिफिकेट देत असते. ठीक आहे. तर मग काय लिहिलं बघा? एंट्री काय केली बघा? इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स इन महिंद्रा कंपनी अकाउंट डेबिट 61,000. 60,000 शेअर्सचे प्लस 1,000 ब्रोकरेज. ब्रोकरेज म्हणजेच काय? की ते कमिशन एजंट असतात, ते आपल्याला ते सगळं करून देतात. म्हणून मग आपण त्यांना चार्जेस म्हणून काय दिले? ब्रोकरेज 1,000. कमिशन म्हणतो आपण त्याला. ब्रोकरेज म्हणजेच काय? कमिशन. तर ते आपण 1,000 पे केले. म्हणजेच किती झाले? 61,000 टू बँक अकाउंट 61,000. ठीक आहे. बँक अकाउंट कुठून आलं कळलं तुम्हाला? त्यानंतर बघा नेक्स्ट, sold goods to Ravikant worth ₹60,000 at 10% trade discount and 18% GST. 1/3 amount received by cash at 5% cash discount. आता sold goods to Ravikant worth ₹60,000. रविकांतला गुड्स सोल्ड केलेला आहे at 10% trade discount. 60,000 वरती 10% किती आले? How many amount of 10% on 60,000? ओके. रेणुका आमरे 6,000. करेक्ट. 6,000 काय करायचे? लेस केले आपण. ट्रेड डिस्काउंट फक्त लेस करतो, त्याची बुक्स ऑफ अकाउंट मध्ये कुठेही एंट्री करत नाही, बरोबर ना? आपण ती एंट्री दाखवत नाही ट्रेड डिस्काउंटची. म्हणून बघा तिथे लिहिले पेज नंबर 79 वरती जर्नल एंट्री बघा. टू सेल्स अकाउंट 54,000. कुठून आले 54,000? तर 60,000 मायनस 6,000 ट्रेड डिस्काउंट. म्हणून मग अमाऊंट किती झाली सेल्सची? 54,000.
समजलं? ओके पाडोळे. त्यानंतर त्यानंतर बघा टू आउटपुट CGST अँड टू आउटपुट SGST. आता 54,000 वरती आपल्याला किती पर्सेंट काढायचं आहे? 18% GST कॅल्क्युलेट करा. आणि हे इथपर्यंत सगळ्यांना समजलं असेल की सेल्स अकाउंट क्रेडिट आहे. त्यानंतर टू आउटपुट CGST, टू इनपुट टू आउटपुट SGST आणि त्या GSTच्या अमाऊंट क्रेडिटला लिहिलेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला पेमेंट काय म्हणजे आपल्याला आता काय काय मिळणार ते बघूया. आपलं काय काय कॅश किती येणार बघा. 1/3 अमाऊंट रिसिव्ड बाय कॅश. आता ही जी टोटल जी अमाऊंट आहे किती 54,000 प्लस 4,860 4,860 टोटल जी अमाऊंट झाली. तर त्यापैकी आपल्याला 1/3 अमाऊंट आहे ती फक्त कॅश मध्ये मिळालेली आहे. पेज नंबर 80 ओपन करा. पेज नंबर 80 तिथे तुम्हाला तिथे नोट दिलेली आहे बघा की वर्किंग नोट दिलेली आहे ती बघा जरा. एंट्री नंबर 9 इनवॉइस प्राइस 60,000 बघा सगळ्यांनी बघताय ना 80 पेज नंबर वरती. एक्सप्लेनेटरी नोट. इनवॉइस प्राइस आहे 60,000 लेस 10% ट्रेड डिस्काउंट 6,000. हाउ मेनी अमाउंट रिमेनिंग 54,000. add 9% CGST, add 9% SGST. 54,000 plus 4,860 for plus 4,860. total amount is टोटल बिलाची अमाऊंट किती झाली 63,720. आता ही जी टोटल अमाऊंट आहे तर त्या अमाऊंट पैकी आपल्याला किती अमाऊंट कॅशने मिळाली आणि किती क्रेडिट आहे ते आपण बघणार आहे. तर त्याच्या पुढे काय सांगितलं त्यांनी 1/3 अमाऊंट रिसिव्ड बाय कॅश ॲट 5% कॅश डिस्काउंट. आणि त्याच्यापैकी आपल्याला 1/3 अमाऊंट आहे ती कॅशने मिळालेली आहे. म्हणजे 1/3 अमाऊंट जी आपल्याला कॅशने मिळाली त्याच्यावरतीच आपण फक्त कॅश डिस्काउंट कॅल्क्युलेट करणार. का जी क्रेडिटला राहिलेली आहे 2/3 अमाऊंट त्याच्यावरती आपण करणार का? तर त्याच्यावरती कॅश डिस्काउंट येणार नाहीये, ते क्रेडिट आहे. म्हणून बघा तिथे त्याचे 2 पार्ट्स केलेले आहेत, एरोने दाखवले आहेत 1/3 अँड 2/3. 1/3 अमाऊंट जी आहे ती किती आली 1/3 63,720 इंटू 1/3 केलं इंटू 1/3 केलं की किती येते 1/3 येते. 63,720 इंटू 2/3 केलं की 2/3 अमाऊंट येते. बरोबर ना. 10 पर्यंत तुम्ही हे सगळं शिकलेला आहात. ठीक आहे. मग आता 1/3 अमाऊंट किती आली बघा 21,240. त्याच्यावरती आपल्याला 5% काय दिलेलं आहे कॅश डिस्काउंट दिलेला आहे. मग 5% कॅश डिस्काउंट किती आला 900. मग 900 कॅश डिस्काउंट काय करतो आपण मायनस करणार. आणि टोटल आपल्याला कॅश किती रिसिव्ह झाली 20,340. हे जे असं जे वर्किंग नोट आहे हे तुम्हाला जेव्हा असा एखादा कंबाईंड एंट्रीचा ट्रान्झॅक्शन दिलेलं असेल तेव्हा तुम्ही तिथे तुमच्या पेपरमध्ये तुमच्या नोटबुकमध्ये वर्किंग नोट दाखवायची असते. अकाउंटमध्ये वर्किंग नोटला जरी मार्क्स नसले तरी सुद्धा ते वर्किंग नोट आहे ते बघितलं जातं. तुम्ही जर का डायरेक्टली अमाऊंट लिहिली असेल कॅश अकाउंट डेबिट 20,340 तर ही अमाऊंट कुठून लिहिली. मग ते जे एक्झामिनर असतात आता इथलं मी नाही सांगत पण जे तुम्ही जेव्हा बोर्डची एक्झाम देणार आहात तेव्हा तुमचे पेपर्स आहेत ते कुठेही जातात आउटसाईडला जातात. आता यावर्षी माझ्याकडे जे पेपर चेकिंगला आले होते ते खंडाळ्याचे होते. मी तुम्हाला मागे बोलले असेल की खंडाळ्याचे पेपर्स इकडे आपल्याकडे आले ज्ञानदीपमध्ये. मग तेव्हा असे कुठूनही पेपर कोणाकडेही जात असतात. मग अशा वेळेला जर का तुम्ही डायरेक्टली अमाऊंट लिहिली असेल तर त्या एक्झामिनरला प्रश्न पडतो की हिने काय केलेलं असणार आहे समोरच्या विद्यार्थ्याचं बघून लिहिलेलं असणार आहे कारण ही अमाऊंट आली कुठून. मग त्यासाठी तिथे वर्किंग नोट दाखवायची असते. त्या वर्किंग नोटला जरी मार्क्स नसले तरी सुद्धा त्या क्वेश्चन असेल जो प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करता तर त्याच्याच खाली हेडिंग द्यायचं वर्किंग नोट आणि मग ते वर्किंग नोट तिथे दाखवायचे. ठीक आहे. ते मग पेपरच्या बॅक साईडला ते खाडाखोड करायची रफ मध्ये करायचं असं अकाउंट मध्ये अजिबात करायचं नाहीये. त्याच्यात वेळ पण जातो आणि तुम्हाला ते वर्किंग नोट तिथे दाखवणं अपेक्षित असतं. समजलं सगळ्यांना. म्हणजे ऍक्च्युअल कॅश रिसिव्ड किती आलेली आहे 20,340. कॅश डिस्काउंट किती आहे 900 आणि क्रेडिटला किती आता अमाऊंट आपल्याला अजून मिळायची आहे किती तर 42,480. समजलं. मग आता त्याची एंट्री कशी केलेली आहे बघा. कॅश अकाउंट डेबिट 20,340 पेज नंबर 79 बघा. पहिलं स्टार्टिंगला 9 नंबरला एंट्री दिलेली आहे. डिस्काउंट अलाउड अकाउंट डेबिट 900
रविकांत अकाउंट जी क्रेडिटला राहिलेली अमाऊंट आहे ती किती आहे 42,480 टू सेल्स टू आउटपुट CGST टू आउटपुट SGST आणि नरेशन लिहिलेलं आहे being goods sold to रविकांत at 10% trade discount and 18% GST and one third amount received by cash and allowed तिथे 55 झाले तिथे 5% कॅश डिस्काउंट तिथे पर्सेंट करा 55 झाले तिथे 5% ओके प्रिंटिंग मिस्टेक आहे त्यानंतरचं नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघा 10 नंबरला हे समजलं ट्रान्झॅक्शन सगळ्यांना कंबाईन एंट्री आहे थोडंसं डिफिकल्ट आहे थोडीशी लेवल वाढवलेली आहे लास्ट प्रॉब्लेम आहे सॉल्व मधला समजते तर असे ट्रान्झॅक्शन तुम्ही तिथे प्रॅक्टिस करा मग तुम्हाला ते लक्षात येतील त्यानंतरचं 10 नंबरला बघा पेड कॉलेज फीज ऑफ प्रोप्रायटर सन्स ₹1000 कोण सांगेल करेक्ट ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट ओके त्यानंतरचं नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बाकीचे विद्यार्थी आहेत ना की जेवायला गेले त्यानंतर बघा परचेस कम्प्युटर ऑफ ₹50,000 at 18% GST रेणुका आंबरे सलोनी आहेस ना परचेस कम्प्युटर ऑफ रुपीज ओके परचेस कम्प्युटर ऑफ ₹50,000 at 18% GST कोण सांगतोय रेणुका ऐकायला येते माझा आवाज येतोय रेणुका आंबरे हा बोल हा हा हम्म हम्म कोणतं कोणतं सांगतेस तू 12 नंबरचं विचारलंय परचेस कम्प्युटर ऑफ ₹50,000 at 18% GST GST कुठे गेलं हम्म 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 बरोबर ना डेबिटला ओके जेवढी डेबिटला अमाऊंट आहे तेवढी क्रेडिटला घेतली की आपलं एंट्री करेक्ट आली त्यानंतरची नेक्स्ट पेड ट्रान्सपोर्ट चार्जेस ऑन द अबव कम्प्युटर ऑफ ₹2000 तर ट्रान्सपोर्ट चार्जेस आहेत ते कशासाठी पेड केलेले आहेत तर कम्प्युटरसाठी पेड केलेले आहेत त्यांनी क्लिअरली म्हटलेलं आहे म्हणून त्याची एंट्री काय होणार ते कम्प्युटरमध्ये ऍड होणार बरोबर ना एखादं मशिनरी एखादं असेट आपण जेव्हा परचेस करतो एखादं फ्रीज घेतो एखादं टीव्ही घेतो वॉशिंग मशीन घेतो तेव्हा आपण ते ट्रान्सपोर्ट चार्जेस त्या मशीनमध्ये ऍड होतात त्या प्रोडक्टमध्ये ऍड होतात म्हणून कम्प्युटरमध्ये 2000 ऍड झाले म्हणून एंट्री काय झाली कम्प्युटर अकाउंट डेबिट 2000 टू कॅश अकाउंट कॅश गोज आउट कळलं इथे ट्रान्सपोर्ट चार्जेस अकाउंट डेबिट असं म्हणायचं नाही फक्त जे ते पर्टिक्युलर असेट असेल तरच त्यानंतर बघा नेक्स्ट पेड फॉर सॅलरी ₹15,000 आयुष शिवदे आयुष आयुष शिवदे आहे का सलोनी तू नाही सांगायचंस पेड फॉर सॅलरी ₹15,000 आयुषला आवाज येत नाहीये अथर्व वालोपकर अथर्व वालोपकर हा पाडोळे सांग पेड फॉर सॅलरी ₹15,000 हा सॅलरी अकाउंट डेबिट 15,000 टू कॅश अकाउंट 15,000 being पेड फॉर सॅलरी बरं पाडोळे तू आता कुठे इकडे आलीस का तिकडेच आहेत गावाला हा
ओके, करेक्ट आहे. माझा क्वेश्चन आहे की तू गावालाच आहेस का इकडे आलेली आहेस? पाडोळे. गावाकडे आहेस ना? ओके. तिकडे रेंज येते का तुला? हॅलो? हा, कोणतं गाव आहे तुझं? हॅलो? कुठे? हिंगोलीला आहेस तू आता? ठीक आहे. काही क्वेरी असेल तर विचारायचं हा. नेक्स्ट. 26 डेट सलोनी. Paid for rent rupees 5,000 and advertised. हाँ बोल. ओके. हाँ सांग रे. पेड फॉर. हाँ. हम्म. हम्म. टू कॅश अकाउंट. किती? हाँ 12,000 म्हणालीस ना? मला ऐकायला आलं 12,000. नेक्स्ट. आता जे विद्यार्थी जॉईन होतात त्यांना मी ऍक्सेप्ट करणार नाहीये. स्टार्टिंगला कधी पण लेक्चरला अटेंड व्हायचं नाही. आणि तुमचे जे मित्र वगैरे असतील मैत्रिणी त्यांना सांगा अकाउंटचे लेक्चर रेग्युलरली अटेंड केल्याशिवाय तुम्हाला अकाउंट मधलं काहीच कळणार नाही. कळते का? तुमचे कोणी फ्रेंड्स असतील त्यांना सांगा. कारण अकाउंट आहे ते वाचून कळणारं नाहीये ते. त्याच्यामधल्या काही ट्रिक्स असतात, काही गोष्टी असतात त्या तुम्ही ऍक्च्युअली जेव्हा लेक्चर अटेंड कराल तेव्हाच त्या कळतील. त्यानंतर नेक्स्ट बघा. सोल्ड गुड्स टू सलमान ₹20,000 ॲट 18% GST. सोल्ड गुड्स टू सलमान. सलमानला गुड्स सोल्ड केलेला आहे. कोण सांगेल? नको. थांब जरा बॉईजना विचारूया, जरा त्यांना जागे करूया. सुजल कुठे गेला? सुजल. अनिश चितळे. सगळ्यांनी रेडी राहायचंय. मी तुम्हाला विचारणार आहे. कल्पेश राजे शिर्के, वालोपकर, आयुष शिवदे, हर्ष डेरे, पार्थ देशमुखने सांगितलंय. ओम काणेकर, अभिषेक आंबरे, ओम शिंदे. आता सुजल मनवळ. सुजल. सोल्ड गुड्स टू सलमान ₹20,000 ॲट 18% GST. सुजल आहे का? जेवायला गेला असेल. हॅलो. हा सांगा, कोणाला येते त्याने सांगा. हा गंधार बोल. अमाऊंट पण सांगायचे आहेत. अमाऊंट पण सांगायचे आहेत. तुम्ही फक्त एवढेच लिहिलेत आणि अमाऊंट लिहिले नाहीत तर तुम्हाला झिरो मिळणार. एक्झाम मध्ये लक्षात ठेवा, सगळी एंट्री करेक्ट लिहिली पण अमाऊंट जर का लिहायचं विसरलात तर तुम्हाला झिरो मिळणार. कळतंय? त्यामुळे त्या डेबिटच्या पुढे डेबिटची अमाऊंट, क्रेडिटच्या पुढे क्रेडिटची अमाऊंट लिहिणं गरजेचं आहे आणि नरेशन सुद्धा लिहिणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला समजा एका एंट्रीला 1 मार्क असेल, 2 मार्क्स असतील ते तुम्हाला मिळतील. ठीक आहे? हा सांग आता. रिपीट. ओके. हम्म. Being goods sold to Salman at 18% GST. त्यानंतरचं नेक्स्ट ट्रान्झॅक्शन. Purchase goods for rupees 1 lakh at 12% GST and paid by check. And amount paid by check. पायल सांग पायल.
हा वैकमी सांग. वैकमी. हा. हा. हम्म. ओके. 1,12,000 डेबिटची जेवढी टोटल आहे तेवढी क्रेडिटला घेतली की आपली एंट्री करेक्ट आली. ओके. त्यानंतरची नेक्स्ट लास्ट आहे ना, 30 झाली लास्ट. लास्टची डेट पण 30 आहे. आता तू काही ना प्रश्न पडला असेल, वरती पण 30 खाली लास्टला पण 30 असं कसं काय? अरे, एका डेटमध्ये असे कितीतरी ट्रान्झॅक्शन होऊ शकतात. आपण जे एंट्रीज आहेत त्या पूर्ण एप्रिल मंथच्या घेतलेल्या आहेत. 2019 एप्रिल. मग एप्रिल मंथमध्ये एक समजा डेट आहे फर्स्ट, तर फर्स्टमध्ये 3 ते 4 एंट्रीज सुद्धा असू शकतात, कारण का बिझनेसमध्ये एका दिवसामध्ये कितीही ट्रान्झॅक्शन होऊ शकतात. आणि त्यामुळे इथे 30 डेटला काय झालेले आहेत, 2 ट्रान्झॅक्शन दिलेले आहेत. आता हे पहिलं आपण बघितलं. त्यानंतर लास्टला आहे वेजेस आउटस्टँडिंग ₹20,000. त्याची एंट्री काय होते बघा सगळ्यांनी. वेजेस अकाउंट डेबिट, वेजेस अकाउंट डेबिट, वेजेस अँड एक्सपेन्स म्हणून एक्सपेन्स अकाउंट डेबिट 20,000 टू आउटस्टँडिंग वेजेस अकाउंट. आउटस्टँडिंग वेजेस अकाउंट म्हणजेच काय, तेवढी अमाऊंट आपल्याला अजून मिळायची आहे. आउटस्टँडिंग आणि प्रीपेड हे आपण पर्सनल अकाउंट मध्ये कन्सिडर करतो, म्हणून तेवढे अमाऊंट आपल्याला रिसिवेबल आहेत, म्हणून ते काय झाले, क्रेडिटला झाले. टू आउटस्टँडिंग वेजेस अकाउंट 20,000. समजलं. बिंग वेजेस आउटस्टँडिंग असं त्याची एंट्री नरेशन लिहायचं आहे. ठीक आहे. बघा सगळ्यांना हे दोन्ही प्रॉब्लेम समजलेत का?